स्वामी आपल्या अडचणी दूर करतात आणि मार्गही दाखवतात। ठराविक कालावधीचं बंधन स्वतःवर घेतल्यामुळे शिस्त लागते आणि इच्छाशक्तीही वाढते। एवढंच नाही तर नकारात्मकतेचा नाश होतो। घरामध्ये सातत्याने स्वामी नामाचा जप झाल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुख शांती नांदते। तर अशक्य गोष्टीही शक्य होतात। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या उक्तीप्रमाणे संकटाच्या वेळी स्वामी स्वतः आपल्या पाठीशी उभे राहतात। संकल्प करताना मात्र मनात शंका न ठेवता पूर्ण शरणागतीने स्वामींना आळवावं। स्वामींना संख्या नको तर भाव हवा असतो। अनायसेनं मरण असो वा संकटातून सुटका, स्वामी भक्तांची हाक कधीच रिकामी जाऊ देत नाहीत। तर तुम्ही हा संकल्प गुरुप्रतिपदेच्या दिवशी घेऊ शकता। गुरुप्रतिपदा ही केवळ तिथी नाही तर गुरुकृपा जागृत होण्याचा पवित्र क्षण आहे। या दिवशी गुरुतत्व अधिक प्रभावी असतं। या दिवशी केलेला प्रत्येक संकल्प सामान्य नसून दैवी ऊर्जेनं युक्त मानला जातो। आणि स्वामी समर्थ स्वतः म्हणतात, श्रद्धा आणि सबुरी असेल तर माझा भक्त कधीच रिकामा जात नाही। म्हणूनच गुरुप्रतिपदेच्या दिवशी जर एखादा भक्त स्वामी सेवेचा संकल्प करतो, स्वामी नामाचं ठराविक कालावधीचं बंधन स्वीकारतो, तर त्या संकल्पाचं फळ पूर्ण होण्याआधीच अनुभवायला मिळतं, अशी असंख्य भक्तांची प्रचिती आहे। स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये नुसती इच्छा पुरेशी नसते, तर नियम, संयम आणि सातत्यानं केलेलं नामस्मरण हीच खरी सेवा मानली जाते। आज या पवित्र गुरुप्रतिपदेच्या शुभमुहूर्तापासून आपणही स्वामी समर्थ नामसंकल्प करू शकता। यासाठी हा नामसंकल्प कसा करायचा, कोणत्या भावनेने करायचा आणि कोणत्या नियमांनी तो अधिक फलदायी होतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेतले। ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल अशी खात्री आहे। तुम्ही गुरुप्रतिपदेच्या या पवित्र दिवशी जर मनापासून स्वामी समर्थ नामसंकल्प स्वीकारलात तर नक्कीच स्वामींची कृपा तुमच्या जीवनातही जाणवेल। श्री स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्तांना एकटं सोडत नाहीत। तर तुम्हालाही स्वामींच्या नामाची प्रचिती कधी आली का? कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा। या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य